नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर आपण आजपासून आपल्या आचार्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर एक स्पेशल सिरीज चालू करते, स्पेशल नीटच्या पोरांसाठी। ते पण आपण बायोलॉजी एकदम सिंपल फॉर्ममध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहोत, ते पण आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये। तर तुम्हाला हे लेक्चर बघताना फक्त एक काम करायचं, एकदम शांत बसायचं नाही। तुम्हाला लेक्चर बघताना माझ्यासमोर इन्व्हॉल्व व्हायचं। जर मी काही बोलत असेल, काही विचारत असेल तर तुम्हाला बोलायचं, गप्प बसून लेक्चर बघायचं नाही। आपलं कसं दिल टू दिल कलेक्शन आहे, मला बिलकुल मास्टर सारखं ट्रीट करायचं नाही। मी तुमचा मित्र आहे, तुमचा भाऊ आहे, तुमच्या भावासारखं तुम्हाला समजून सांगणार आहे। तर चला मग आपण लेक्चरला चालू करू। आपल्या लेक्चरचा का फॉर्मॅट असा आहे बघा, आपण सगळ्यात पहिले कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। कन्सेप्ट झाल्यानंतर आपण एकदा एनसीईआरटी रीडिंग करणार आहे। रीडिंग झाल्यानंतर आपण एकदा रिव्हिजन करणार आहे, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन लावणार आहे इथंच। जर एवढं पूर्ण झालं तर तुम्हाला एक डीपीपी मिळत जाईल आपल्या आचार्य अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, नाही तर टेलिग्राम चॅनलवर। तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तुम्हाला ही डीपीपी रोज सॉल्व करावी लागणार आहे। जर तुम्ही एवढं केलं तर आपण नक्कीच बायोलॉजीमध्ये टॉप करणार आहे। तर हे आपला फॉर्मॅट झाला। तर आपण बायोलॉजी शिकतोय, तर बायोलॉजी म्हणजे काय हे तर माहीत पाहिजे आपल्याला। तर बायोलॉजीचे फादर आहे बघा, बायोलॉजीचा बाप आहे अरिस्टोटल। अरिस्टोटल हा जो आहे हा बायोलॉजीचा बाप आहे। बायोलॉजीचा अर्थ काय होतो हे बघा, बायोचा अर्थ काय होतो, लिव्हिंग, सजीव। बायोचा अर्थ काय होतो, लिव्हिंग। आणि लॉजी का, AGOG लॉजी। लॉजी म्हणजे स्टडी। लॉजी म्हणजे काय, लॉजी म्हणजे स्टडी। म्हणजे बायोलॉजीचा एकूण अर्थ काय होतो, लाईव्ह म्हणजे काय, लाईफ झाली आपली। तर बायोलॉजीचा अर्थ काय होईल, स्टडी ऑफ लाईफ अँड लाईफ प्रोसेस। काय झालं बायोलॉजीचं, लाईफबद्दल स्टडी आणि लाईफची जी काही प्रोसेस आहे, कसं आपण काय जगतो, कसं आपल्या बॉडीचं वर्किंग आहे, ते सगळं स्टडी करणं झालं प्रोसेस। तर बायोलॉजीच्या परत दोन ब्रांच पडतात बघा, एक आहे बॉटनी आणि दुसरं आहे झूलॉजी। बॉटनीचा अर्थ काय होतं बघा, बॉटनीचा अर्थ होतो प्लांट बद्दल माहिती काढणं, प्लांटची स्टडी करणं। बॉटनीचा अर्थ काय होतो, बोल, बॉटनीचा अर्थ काय होतं, प्लांटची स्टडी। आणि झूलॉजीचा, हे बघ झू काय असतं, झू म्हणजे ॲनिमल। बघत नाही का आपण, झूमध्ये जात नाही का, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ गार्डन, पुण्यामध्ये राजीव गांधी मोठा पार्क आहे। झूचा अर्थ काय होतो, ॲनिमल। आणि लॉजी स्टडी म्हणजे काय, ॲनिमलची स्टडी। बॉटनी म्हणजे प्लांटची स्टडी, झूलॉजी म्हणजे ॲनिमलची झाली। हे झालं ओव्हरव्ह्यू ऑफ बायोलॉजी। तर आपलं फर्स्ट युनिट आहे सेल बायोलॉजी। सेल बायोलॉजी म्हणजे काय, सेल बायोलॉजी म्हणजे सेलबद्दल डिटेल स्टडी ऑफ सेल। फक्त सेलबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजे सेल बायोलॉजी। म्हणजे काय, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, सेलचं फंक्शन काय आहे, सेल कसं डिवाइड होतं, हे झालं सेलबद्दल डिटेल माहिती करणं। हे झालं सेल बायोलॉजीचा अर्थ। तर आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करू, सेल द युनिट ऑफ लाईफ। काय, सेल द युनिट ऑफ लाईफ। तर पहिलाच प्रश्न येतो की व्हॉट इज सेल, एक्झॅक्टली आहे काय हे सेल। तर सेल काय असतं बघा, ज्याप्रमाणे सिंपल गोष्ट आहे, आपण आपलं घर कसं बनवतो, ज्याप्रमाणे एक भिंत बनवण्यासाठी काय लागतं, विटावर विटा, विटावर विटा, विटावर विटा ठेवून एक भिंत तयार होते। जेव्हा 4 भिंती तयार होतात तेव्हा एक रूम तयार होते, जेव्हा 4 रूमा तयार होतात तेव्हा एक घर तयार होतं। तर घर बनवण्यासाठी बेसिक युनिट काय लागलं आपल्याला काय लागलं, आपल्याला लागली एक वीट। तसंच आपल्याला बॉडी बनवण्यासाठी एक बेसिक युनिट काय लागलं, बेसिक युनिट लागलं सेल। तर बघ आपली बॉडी कशी बनते बघा,
आपली बॉडी बनते ऑर्गन सिस्टमपासून. कशापासून? ऑर्गन सिस्टमपासून. ऑर्गन सिस्टम म्हणजे काय? जसं आपलं सर्क्युलेटरी सिस्टम, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम, अजून रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे झालं ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम कशापासून बनतं? आता ऑर्गन सिस्टम बनतं ऑर्गनपासून. कशापासून? ऑर्गन म्हणजे काय? ऑर्गन आपलं ऑर्गनचं एक्झाम्पल झालं हार्ट. हार्ट हृदय, तुझं हृदय कुठं कुठं धडकतं ते हृदय. दुसरं काय झालं? स्टमक. अजून काय झालं? किडनी. हे झाले ऑर्गन. ऑर्गन कशापासून बनतं? ऑर्गन बनतं टिश्यू पासून. टिश्यू पासून. टिश्यू म्हणजे काय? जसं एक हिट परत 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 रिपीट होऊन एक भिंत बनली, तसं सेल परत 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 रिपीट होऊन काय म्हणता? टिश्यू बनतं. जसं टिश्यू म्हणजे काय? आपल्या इफिथियल टिश्यू झालं आपलं. न्यूरल टिश्यू झालं, कनेक्टिव्ह टिश्यू झालं. आणि हे टिश्यू कशापासून बनतं? टिश्यू बनतं सेलपासून. टिश्यू कशापासून बनतं? टिश्यू बनतं सेलपासून. म्हणजेच काय झालं? सेलपासून आपली पूर्ण बॉडी बनली. बॉडी बनण्यासाठी बेसिक युनिट काय लागलं? सेल. एवढं कळालं. मग सेलची डेफिनेशन काय होईल? काय? सेल इज द बेसिक फंडामेंटल structural and functional unit of life किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल कसं युनिट आहे? सेल हे बेसिक युनिट आहे. कसं युनिट आहे? बेसिक युनिट आहे. कसं आहे? स्ट्रक्चरली आणि फंक्शनली. कसं आहे? सेल इज द बेसिक युनिट अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. हे झालं सेल. सेल म्हणजे काय कळालं? तर आता आपण पुढे बघू आपण टाईप ऑफ सेल. सेल किती प्रकारचे? तर सेल बघा, नंबर ऑफ बेसिसवर सेल हे 2 टाईपचे. कशावर? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ सेलच्या बेसिसवर सेल हे 2 टाईपचे. एक हे युनिसेल्युलर आणि दुसरं काय? दुसरं आहे मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरचा अर्थ काय होतं बघा? युनी म्हणजे काय? युनी म्हणजे काय? एक. युनी म्हणजे काय? एक. युनी म्हणजे काय? युनी म्हणजे सिंगल. सेल्युलर म्हणजे काय? सेल. म्हणजे काय? ऑर्गॅनिझम having only one cell.
जो ऑर्गॅनिझम फक्त एका सेलने बनलेला आहे त्याला म्हणतात युनिसेल्युलर. तर हे युनिसेल्युलर सेल आहे ते बघा स्वतः इंडिपेंडेंटली एक्झिस्ट करू शकता. म्हणजे आपल्या बॉडीचे कसे खूप मोठे सेल आहे, प्रत्येक सेलला वेगवेगळे कामं दिलेले आहे. पण जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते ऑलरेडी एका सेलपासून बनलेले आहे. त्याचे जे सगळे काही कामं आहे ते त्याचं एकच सेल करणार. त्याचं रेस्पिरेशन झालं, त्याचं मेटाबॉलिझम झालं, कॅटाबॉलिझम झालं, ते सगळे काही कामं काय त्याचं एकच सेल करणार. म्हणजेच याचा अर्थ काय होईल, capable of independent एक्झिस्टन्स. कसं आहे, इंडिपेंडेंट ते राहू शकतं. म्हणजे एका सेलला दुसऱ्या सेलची गरज नाही. त्याला डिवाइड करायचं असलं ते एकटंच होतं. त्याला जेवढे गरजेचे काम आहे ते सगळं ते एकटा सेल करू शकतो. तर मल्टी सेल्युलरचा अर्थ काय होईल, मल्टी म्हणजे काय, खूप सारे. मल्टी म्हणजे काय, मेनी. सेल्युलर म्हणजे काय, सेल. मल्टी सेल्युलर जे ऑर्गॅनिझम have more than one cell. कसं सेल, मोर दॅन वन सेल, एकापेक्षा जास्त सेल. तर मल्टी सेल्युलरमध्ये काय असतं बघा, each cell have a specific फंक्शन. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, खूप साऱ्या सेलनी बनलेला ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये काय असतं, हे सेलला त्याचे स्पेसिफिक कामं असतात. ह्या सेल त्याचे स्पेसिफिक, असं कधीच नाही होणार की हे सेल याचं काम करणार आहे. याचा अर्थ काय होतं, सगळ्या सेलला त्यांच्या स्पेसिफिक कामं दिलेले असतं. हे झालं मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलरचा अर्थ. तर पुढे हे एवढं कळालं का, आता पुढे बघू आपण. हे बघितलं आपण आत्ताच. तर आता आपण चालू करतोय सेल थेरी. सेल थेरी चालू करायच्या पहिले आपल्याला काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे बघा, त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यावं लागेल. हे काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे. पहिलं आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने काय केलं होतं बघा, त्यांनी फर्स्ट टाईम एका ओक नावाच्या प्लांटवर त्यांनी स्टडी केली होती. ओक नावाच्या प्लांटची त्यांनी काय केली होती, एक साल काढली होती. ती साल कशी होती, कॉर्क सेल काढली होती. कॉर्क म्हणजे काय, कॉर्क म्हणजे डेड. यांनी काय केलं होतं, ओक नावाच्या प्लांटची काय केली होती, त्यांनी कॉर्क सेल काढली होती. कॉर्क म्हणजे काय, कॉर्क म्हणजे डेड, मेलेली डेड सेल. त्यांनी काय केलं, ही सेल घेतली आणि त्याला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं. तर त्याला काय असं स्ट्रक्चर भेटलं बघा, हनीबी लाईक, मधमाशाच्या पोळ्यासारखं त्याला असं स्ट्रक्चर भेटलं. तिथं ॲक्च्युअली त्याला दिसलं का होतं, त्याला फक्त दिसली होती त्याची सेल वॉल. काय दिसली होती, काय दिसली होती, सेल वॉल. आणि जे मध्ये होतं का ते सगळं एम्प्टी कंपार्टमेंट होतं, कारण की ऑलरेडी डेड सेल होती ती. काय होतं, एम्प्टी कंपार्टमेंट. त्याला काय दिसलं होतं, एक हनीबी लाईक स्ट्रक्चर दिसलं होतं. जेव्हा त्यांनी बघितलं त्याला फक्त काय दिसलं, एक सेल वॉल दिसली आणि जे कंपार्टमेंट होते ते कसे होते, एम्प्टी होते. त्यांनी यालाच एक टर्म दिली, त्यांनी यालाच काय टर्म दिली, सेल्युला. तर क्वेश्चन आला, सेल्युला टर्म कोणी दिली, तर काय आन्सर येईल, रॉबर्ट हुक. काय आन्सर येईल, रॉबर्ट हुक. आणि रॉबर्ट हुकनी कोणती सेल ऑब्झर्व केली होती, कॉर्क सेल. कोणती सेल, कॉर्क सेल. त्याला कसं स्ट्रक्चर दिसलं होतं, मधमाशाच्या पोळ्यासारखं, कसं हनीबी लाईक स्ट्रक्चर भेटलं होतं.
तर आपले पुढचे सायंटिस्ट आहे रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउननी काय केलं होतं बघा, रॉबर्ट ब्राउननी फर्स्ट टाइम न्यूक्लियस बघितला होता. काय बघितलं होतं? न्यूक्लियस. डिस्कवर्ड बस यांच्याबद्दल एवढंच जाणून घ्यायचं. रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राउनमध्ये कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाही बघा. रॉबर्ट ब्राउननी काय केलं, ब्राउनच्या शेवटी काय येतं, ब्राउनच्या शेवटी येतं एन, आणि यांनी काय डिस्कवर केला होता, न्यूक्लियस. काय आलं? एन. एन एन इकडे आहे का कुठं? नाही. सिंपल. रॉबर्ट ब्राउन आलं केलं का न्यूक्लियस, रॉबर्ट हुक आलं की क्वार्क सेल. एवढं काय आलं. आता आपले पुढचे सायंटिस्ट आहे अँटन वॉन लिऑनहुक. तर ह्या सायंटिस्टनी काय केलं होतं बघा, ह्या सायंटिस्टनी फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल बघितली होती. फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल कोणी बघितली होती? अँटन वॉन लिऑनहुकने. यांनी काय केलं तर फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल बघितली होती. त्यांनी कशी सेल बघितली होती? मोटाईल सेल. त्यांनी मोटाईल सेल बघितली होती. मोटाईल म्हणजे काय? मोटाईल म्हणजे मूव्ह करणारी. मोटाईल म्हणजे काय? मूव्ह करणारी सेल. मूव्ह करणारी कोणती सेल? एक्झाम्पल आहे प्रोटोझॉनची सेल, मोटाईल प्रोटोझॉन. आपली स्पर्म सेल आणि मेनी बॅक्टेरियल सेल. खूप सारे त्यांनी बॅक्टेरियल सेल बघितले होते. जर क्वेश्चन आला फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल कोणी बघितली होती तर आन्सर काय होईल? अँटन वॉन लिऑनहुक. त्यांनी कशी सेल बघितली होती? मोटाईल सेल. रॉबर्ट ब्राउन एन पासून काय? न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राउननी काय डिस्कवर केलं तर? न्यूक्लियस. आणि फर्स्ट टाइम सेल कोणी बघितली होती? रॉबर्ट हुकनी. ती कशी होती? डेड सेल होती. ती कशी सेल होती? डेड सेल होती. एवढं कळालं, एवढं सगळ्यांना पाठ झालं पाहिजे. तर आता बघून आपण सेल थेरी बघू. आता आपण सेल थेरी ही जी आहे ती दोन सायंटिस्टने दिली होती. दोन सायंटिस्ट कोणते होते? सेल थेरी काय? गिवन बाय टू सायंटिस्ट. पहिले ते मॅथियास स्लेडन. काय? मॅथियास स्क्लेडन. काय? मॅथियास स्क्लेडन. आणि दुसरे जे ते थिओडर शॉन. दुसरे कोणते? थिओडर शॉन. तर मॅथियास सेल्डननी काय केलं तर बघा, मॅथियास सेल्डन हे जर्मन बॉटनिस्ट होते. बॉटनिस्ट म्हणजे काय? प्लांटची स्टडी करणारे. हे कुठलचे होते? जर्मनचे होते. यांनी 1838 मध्ये प्लांटवर स्टडी केली होती बघा. तर त्यांनी काय केलं? त्यांनी 1838 मध्ये प्लांट सेलवर स्टडी केली होती. तर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं? प्लांट सेल्स are composed of different kinds of cell and
फ्रॉम टिश्यू ऑफ प्लांट सेल. त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांनी प्लांट सेलला ऑब्झर्व केलं होतं आणि त्यांना हे कळालं होतं की प्लांट सेल हे डिफरंट टाईपच्या सेलपासून बनलेले आहे आणि तेच पुढे जाऊन टिश्यू बनवतात. त्यांनी काय सांगितलं होतं, प्लांट सेल बनलेले वेगवेगळ्या सेलपासून आणि ते सेल पुढे काय करतात, टिश्यू बनवतात. एवढं कळालं. हे दिलं तर मॅथियास क्लेडननी. आणि थेओडरसॉन हे ब्रिटिश झुलॉजिस्ट होते बघा. हे कोण होते, हे ब्रिटिश झुलॉजिस्ट होते. यांनी नियरली सेम टाईममध्ये यांनी पण रिसर्च केली होती. यांनी कधी केली ती 1829 मध्ये केली यांनी. 1829 मध्ये यांनी जेव्हा प्लांट सेलला बघितलं होतं त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं बघा. त्यांनी जेव्हा ॲनिमल सेलला ऑब्झर्व केलं तर त्यांना कळालं होतं की ॲनिमल cell have outer thin membrane. त्यांनी काय बघितलं होतं, त्यांनी ॲनिमल सेल बघितली होती. तेव्हा त्यांना काय कळलं की ॲनिमल सेलच्यावरती एक थिन मेम्ब्रेन आहे, त्याला की आज आपण काय म्हणतो, त्यालाच आज आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. या दोघांचा अर्थ एकच होतं. हे झुलॉजिस्ट तर होते, यांनी ॲनिमलवर स्टडी तर केलं पण यांनी सोबत प्लांटला पण बघितलं. जेव्हा यांनी प्लांट सेल बघितली होती तर यांना प्लांट सेलला अजून एक एक्स्ट्रा लेअर भेटली, त्याचं नाव सेल वॉल. तर यांनी काय सांगितलं होतं, यांनी सांगितलं होतं सेल वॉल इज अ unique characteristic of plant. सेल वॉल जी त्यांनी जो ॲनिमल सेलला बघितलं होतं त्यांना ही एकच मेम्ब्रेन दिसली, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. पण जेव्हा त्यांनी प्लांट सेलला बघितलं तेव्हा त्याला त्याच्यावर अजून एक लेअर भेटली, त्याचं नाव काय, सेल वॉल. खाली काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही युनिव्हर्सल आहे, ही सगळ्या सेलमध्ये दिसणार आहे. ही काय, युनिव्हर्सल आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय, युनिव्हर्सल. तर थेओडरसॉननी काय स्टेटमेंट दिलं तर ॲनिमल सेल हॅव थिन मेम्ब्रेन, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आणि त्यांनी दुसरं काय स्टेटमेंट दिलं तर सेल वॉल इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लांट. सेल वॉल हे युनिक आहे प्लांटसाठी, प्लांट सेलला. हे लक्षात ठेवावं लागणार आहे. लक्षात ठेवासाठी एक सिंपल ट्रिक आहे. हे ह्या नावातच काय येतं बघा, मॅथियासमध्ये काय राईम काय जुळतं बघा, मॅथियास. मेथी ऐकू येतं का, मेथी काय, मेथी एक प्लांट आहे. काय आपण भाजी खातो ना मेथीची, ती मेथी काय एक प्लांट आहे. प्लांटच्या स्टडीला काय म्हणता, बॉटनी म्हणतात. तर मॅथियास बॉटनिस्ट. आणि प्लांट कुठं उगतं, जमिनीत. प्लांट कुठं उगतं, जमिनीत. म्हणजे काय, जर्मन जमिनीत. राईम जुळतं का नाही बघा, जर्मन जुळीत, जमिनीत. मॅथियास मेथी बॉटनिस्ट, प्लांट आहे म्हणून बॉटनिस्ट. आणि जर्मनीचा मॅथियास शेल्डन काय होता, एक बॉटनिस्ट होता. कुठलचा होता, जर्मनीचा. हे सोपी ठीक आहे जी की मी यूज करतो.
आणि यांनी कधी स्टडी केली होती 1838 मध्ये. कधी? 1838 मध्ये. याची एक सिंपल ट्रिक आहे बघा, श्वान. श्वान म्हणजे काय संस्कृतमध्ये माहिती आहे का? आपण श्वान म्हणजे श्वानला, कुत्र्याला आपण श्वान म्हणतो संस्कृतमध्ये. काय म्हणतो याला? श्वानला आपण संस्कृतमध्ये काय म्हणतो? कुत्रा. कुत्रा काय एक ॲनिमल आहे. काय? कुत्रा आहे ॲनिमल. आणि ॲनिमलच्या स्टडीला काय म्हणतो आपण? झूलॉजी. काय म्हणतो? झूलॉजी. आणि कुत्रा काय खातो बघा? कुत्रा बिस्किट खातो का? बिस्किट. बिस्किट. ब्रिटिश बिस्किट. ब्रिटिश बिस्किट. राईम जुळतं का नाही बघा? ब्रिटिश बिस्किट. श्वान. श्वान म्हणजे काय? कुत्रा. कुत्रा काय? ॲनिमल आहे. ॲनिमल म्हणजे काय? झूलॉजिस्ट. कुत्रा काय खातो? बिस्किट. बिस्किट म्हणजे काय? ब्रिटिश. ही एक सोपी ट्रिक आहे जी की मी यूज करतो. इथपर्यंत कळालं. मॅथियास लेडन कोण होता? एक जर्मन बॉटनिस्ट होता. त्यांनी काय कधी स्टडी केलं होतं? त्यांनी 1838 मध्ये. त्यांनी काय सांगितलं होतं? प्लांट सेल आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल, आणि त्याच पुढे काय फॉर्म करतात? टिश्यू. आणि थिओडर श्वान कोण होता? तो ब्रिटिश झूलॉजिस्ट होता. यांनी कधी स्टडी केलं होतं? 1829 मध्ये. कधी? 1829 मध्ये. आणि यांनी काय सांगितलं होतं? ॲनिमल सेल हॅव आउटर थिन लेअर, ज्याला की आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आणि जी प्लांट सेल आहे, प्लांट सेलला एक युनिक कॅरेक्टरिस्टिक काय? त्याला सेल वॉल आहे. काय आहे? सेल वॉल. थिओडर श्वाननी काय केलं होतं बघा? त्याच्या पुढच्या ह्या दोन स्टेटवर त्यांनी एक हायपोथिसिस दिलं होतं. हायपोथिसिस म्हणजे की बाबा असं असू शकतं म्हणून. हायपोथिसिस म्हणजे काय? असं असू शकतं. त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलं ते त्या स्टेटमेंटच्या आधारावर त्यांनी एक हायपोथिसिस दिलं होतं. त्यांनी काय हायपोथिसिस दिलं होतं? त्यांनी हायपोथिसिस दिलं होतं प्लांट अँड ॲनिमल सेल आर composed of cell and product of सेल. त्यांनी काय हायपोथेसिस दिलं होतं की प्लांट आणि ॲनिमल ह्या ज्या सेल आहे ह्या सेलपासूनच बनलेल्या आहे आणि सेलच्या प्रोडक्टपासूनच बनलेला आहे. पण काय झालं? थिओडर श्वान काय ह्या स्टेटमेंटला तो प्रूव्ह करू शकला नाही. त्यांनी हे स्टेटमेंट तर दिलं होतं पण तो त्याला प्रूव्ह करू शकला नाही. मग त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आला, रुडॉल्फ व्हिर्चॉव. तो कधी आला? 1855 मध्ये. तो कधी आला? 1855. यांनी काय केलं? यांनी याच्या स्टेटमेंटला प्रूव्ह केलं. यांनी काय केलं? याच्या स्टेटमेंटला प्रूव्ह केलं आणि त्यांनी एक नवीन स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट दिलं त्यांनी? ओमनी सेल्युला ई सेल्युला. हे काय? हे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं. याचाच अर्थ काय होतो? ओमनी सेल्युला ई सेल्युला. याचा अर्थ होतो न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजेच काय? जे काही नवीन सेल बनता हे जे काही नवीन सेल बनले हे कशापासून बनले? हे याच्यापासूनच बनले. न्यू सेल अराइज
न्यू सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. जे पहिले सेल आहे त्याच्यापासून दुसरे सेल होता. हे स्टेटमेंट दिलं तर याचं हायपोथिसिस दिलं तर शॉननी आणि त्याला प्रूव्ह कोणी केलं तर रुडॉल्फ विर्चानी. रुडॉल्फ विर्चानी काय स्टेटमेंट दिलं तर ओमनी सेल्युला ई सेल्युला म्हणजे काय न्यू सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. एवढं कळलं का? ही झाली आपली सेल थेरी. सेल थेरीचं फायनल सेल थेरी काय असणार आहे मग? फायनल सेल थेरीचे दोन स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? स्टेटमेंट है ऑल लिविंग ऑर्गेनिज्म composed of cell and product of cell. and काय प्रोडक्ट ऑफ सेल. सेल थेरीचे फायनल दोन स्टेटमेंट. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल म्हणजे जे काय नवीन ऑर्गॅनिझम आहे ते कसे तयार होता? जे प्री एक्झिस्टिंग सेल होती त्याच्यापासूनच नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. दुसरं स्टेटमेंट काय होईल मग आपलं? न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे काय? न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. नवीन सेल जुन्या सेलपासूनच तयार होतात. एवढं कळलं? आतापर्यंत काय काय बघितलं आपण स्टार्टिंगला बघितलं फादर ऑफ बायोलॉजी. बायोलॉजीचे फादर कोण होते? अरिस्टॉटल. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? त्याच्यानंतर आपण बायोलॉजीचा मिनिंग बघितला. बायोलॉजीचा मिनिंग काय होतं? स्टडी ऑफ लाईफ. त्याच्यानंतर बघितलं आपण बायोलॉजीच्या दोन ब्रांच आहे. कोणत्या ब्रांच? बॉटनी आणि झुओलॉजी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? आपण सेल बायोलॉजी बघितलं. सेल बायोलॉजी म्हणजे काय? डिटेल स्टडी ऑफ सेल म्हणजे सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शन काय, ते डिवाइड कसं होतं, सगळं डिटेल स्टडी म्हणजे काय? सेल बायोलॉजी. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? त्याच्यानंतर बघितलं आपण सेल काय असतं. सेल काय असतं? सेल इज द बेसिक अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. सेल बॉडीचं कसं आहे? बेसिक युनिट आहे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर बघितलं आपण काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट बघितले होते. नाही, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सेलचे दोन टाईप. एक बघितलं होतं युनिसेल्युलर आणि दुसरं काय बघितलं होतं? मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? जे ऑर्गॅनिझम एका सेलपासून बनले आहे ते झाले युनिसेल्युलर. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय? जे ऑर्गॅनिझम एकपेक्षा जास्त सेलपासून बनले. जे ऑर्गॅनिझम एकपेक्षा जास्त सेलपासून बनले ते म्हणजे काय? मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम त्यांचे स्पेसिफिक फंक्शन ते करू शकता. त्याला दुसऱ्या सेलची गरज नाही. ते इंडिपेंडेंटली ते सर्वाइव्ह करू शकता. जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांचे स्पेसिफिक सेलला स्पेसिफिक फंक्शन दिलेले असतात. म्हणजे काय? स्पेसिफिक सेल त्यांचे स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात. ते आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर आपण बघितलं इम्पॉर्टंट सायंटिस्ट. त्याच्यामध्ये आपण पहिलं काय बघितलं? पहिलं आपण बघितलं रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनी काय केलं होतं? एक कॉर्क सेल स्टडी केलं होतं. कोणता सेल? कॉर्क सेल. कोणत्या प्लांटवर? ओक प्लांटवर. त्यांनी काय टर्म दिली होती? त्यांनी टर्म दिली होती सेल्युला. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउननी काय केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अँटन वॉन लिऑनहुक. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल बघितली होती. ती कशी होती? मोटाईल होती. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? त्याच्यानंतर आपण बघितलं सेल थेरी. सेल थेरी कोणी दिली ती? दोन सायंटिस्टने दिली ती. कोणते? मॅथियास क्लेडन आणि थिओडर शॉन. मॅथियास क्लेडर कोण होता? एक जर्मन बॉटनिस्ट होता. त्यांनी कधी स्टडी केली होती? 1838 मध्ये. कधी? 1838 मध्ये. त्यांनी काय स्टेटमेंट दिलं होतं? ऑल प्लांट सेल कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल अँड फॉर्म टिश्यू ऑफ प्लांट सेल. हे कोणी दिलं होतं? मॅथियास क्लेडन. आणि दुसरा सायंटिस्ट कोण होता? दुसरा सायंटिस्ट होता थिओडर शॉन. थिओडर शॉननी काय दिलं होतं स्टेटमेंट? त्यांनी दिलं होतं ॲनिमल सेल हॅव एक थिन आउटर मेम्ब्रेन. त्यालाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आणि त्यांनी दुसरं स्टेटमेंट काय दिलं होतं प्लांटबद्दल?
प्लांट सेल हॅव अ युनिक कॅरेक्टरिस्टिक. कोणतं की त्याला सेलवाला आहे. थिओडर शॉन कोण होता? तो एक ब्रिटिश झुलॉजिस्ट होता. त्यांनी कधी स्टडी केलं तर 1839 मध्ये. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? थिओडर शॉननी एक हायपोथिसिस दिलं. काय हायपोथिसिस दिलं? की प्लांट्स अँड ॲनिमल सेल कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. ॲनिमल आणि प्लांटचे सेल कसे बनले? सेलपासून आणि त्यांच्या प्रोडक्टपासून. पण तो त्याला प्रूव्ह करू शकला का? नाही. त्याला प्रूव्ह करायला कोण आला? एक तिसरा सायंटिस्ट आला. कोणता आला? रुडॉल्फ व्हिर्चॉव. कधी आला? 1855 मध्ये. त्यांनी काय केलं होतं? थिओडर शॉनच्या स्टेटमेंटला त्यांनी प्रूव्ह केलं आणि काय नवीन स्टेटमेंट दिलं. काय दिलं? ओमनी सेल्युला ई सेल्युला. म्हणजे काय? न्यू सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. जर विचारलं सेल थेरी कोणी दिली तर सेल थेरी दोनच सायंटिस्टनी दिली. कोणते? थिओडर शॉन आणि मॅथियास क्लेडन. आणि जर विचारलं सेल थेरीला फायनल शेप कोणी दिला तर आन्सर येईन रुडॉल्फ व्हिर्चॉव. रुडॉल्फ व्हिर्चॉवनी काय केलं तर सेल थेरीला फायनल शेप दिला होता. कारण की तो थिओडर शॉन त्या स्टेटमेंटला प्रूव्ह करू शकला आणि यांनी त्याला प्रूव्ह केलं आणि सेल थेरीला फायनल स्टेटमेंट दिलं. तर सेल थेरीचे फायनल दोन स्टेटमेंट काय? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. आणि दुसरं स्टेटमेंट काय? न्यू सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हे झालं आपलं सेल थेरी. तर आपण एकदा यालाच आपण NCERT मध्ये बघून घेऊ. यालाच आपण एकदा NCERT मध्ये बघून घेऊ. हे बघा, when you look around you see both living and non-living thing. जेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आजूबाजूला बघता तर तुम्हाला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग सगळ्या गोष्टी दिसतात. जसं की मी आजूबाजूला बघतोय तर मी स्वतः लिव्हिंग आहे. मी बघतोय मला पेन दिसतोय. पेन कसं आहे? नॉन लिव्हिंग आहे. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला दिसतो तेव्हा आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही वस्तू दिसतात. यू मस्ट वंडर आस्क युअर सेल्फ व्हॉट इज दॅट मेक अँड ऑर्गॅनिझम लिव्हिंग. तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का एक्झॅक्टली आपल्याला आपण लिव्हिंग कसं काय विचारलंय का कधी? तर यांचा आन्सर काय? आपण लिव्हिंग कसं आहे? व्हॉट इज अन इनॅनिमेट थिंग डज नॉट हॅव विच लिव्हिंग थिंग. जे इनॅनिमेट आहे म्हणजे काय? अबायोटिक फॅक्टर. याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ होतं अबायोटिक. इनॅनिमेटचा अर्थ काय होतं? अबायोटिक. प्रेझेन्स ऑफ बेसिक युनिट ऑफ लाईफ इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लाईफला लिव्हिंग करण्यासाठी बेसिक युनिट काय? सेल आहे. काय बेसिक युनिट काय? सेल आहे. काय? सेल आहे. तर ऑल ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ सिंगल सेल आर कॉल्ड युनिसेल्युलर. जे ऑर्गॅनिझम एका सेलने बनले ते काय? युनिसेल्युलर. आणि जे खूप मोठ्या सेलपासून बनले ते काय? ते झाले मल्टीसेल्युलर. इथपर्यंत काय आलं? त्याच्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट इज सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आर कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते त्यांचं सगळं काम एका सेलने करू शकतात. ते त्यांचे इंडिपेंडेंटली सर्वाइव्ह करू शकतात आणि त्यांचे जे सगळे इसेन्शियल जे फंक्शन आहे ते परफॉर्म करू शकतात. म्हणजे त्यांचे जे कामीचे जे फंक्शन आहे तेवढे ते परफॉर्म करू शकतात. एनिथिंग लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ सेल डज नॉट इन्शोर इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. म्हणजे ज्या वस्तूमध्ये सेल नाही आहे ती वस्तू लिव्हिंग आपण ठरवूच शकत नाही. काय? एनिथिंग लेस दॅन कम्प्लीट ऑफ स्ट्रक्चर ऑफ सेल. ज्याच्यात सेल नाही ते इंडिपेंडेंटली लिव्हिंग सर्वाइव्ह करू शकतच नाही. म्हणजे ते लिव्हिंगच नाही. हेन्स सेल इज द
फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल कसं युनिट आहे? Cell is the फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. लाईफचं सेल काय आहे? फंडामेंटल आणि स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे. कसं आहे? बेसिक युनिट आहे एकदम. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अँटन व्हॉन लिव्हनहूक यांनी काय केलं होतं? फर्स्ट टाईम लाईव्ह सेलला बघितलं होतं. कशा सेलला बघितलं होतं? लाईव्ह सेलला. रॉबर्ट ब्राउननी काय केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केलं होतं. काय डिस्कवर केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केलं होतं. ते कधी डिस्कवर केलं होतं न्यूक्लियस? जेव्हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची जेव्हा डेव्हलपमेंट जास्त झाली होती. कधी? इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तेव्हा आपण काय करू शकलो? तेव्हा आपण सेलला जास्त डिटेलमध्ये बघू शकलो. कधी? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीच्या नंतर आपण काय करू शकतो? सेलला जास्त डिटेलमध्ये स्टडी करू शकतो. हे झालं बेसिक व्हॉट इज अ सेल. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? त्याच्यानंतर आपण बघितली सेल थेरी. 1838 मध्ये जर्मन बॉटनिस्ट कोण? मॅथियास क्लेडन यांनी काय सांगितलं होतं? यांनी प्लांट सेलला ऑब्झर्व केलं आणि काय सांगितलं होतं? ऑल प्लांट सेल आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल. ते सेल काय फॉर्म करता? टिश्यू फॉर्म करता. कशाचा? प्लांट सेलचा. काय? प्लांट सेल आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल विच टुगेदर फॉर्म टिश्यू. कोणता टिश्यू? प्लांट सेलचा टिश्यू. त्याच्यानंतर आपण दुसरे सायंटिस्ट बघितला बघा. आपण दुसरा सायंटिस्ट बघितला होता शॉन, थेओडर शॉन. काय? थेओडर शॉन यांनी कधी स्टडी केलं तर 1829 मध्ये. हे कधी? हे 38, हे 29. हा कोण होता? हा होता ब्रिटिश झुलॉजिस्ट. कोण होता? ब्रिटिश झुलॉजिस्ट. यांनी कशावर स्टडी केलं? यांनी ॲनिमल सेलला स्टडी केलं. ॲनिमल सेलला स्टडी केलं तेव्हा त्याला काय कळलं? ॲनिमल सेल हॅव थिन आउटर लेअर. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. काय? त्यालाच आज काय म्हणतो आपण? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. त्यांनी ॲनिमलवर स्टडी केलंच, पण त्यांनी सोबत कशावर स्टडी केलं? त्यांनी प्लांटवर पण त्यांनी स्टडी केलं. जेव्हा त्यांनी प्लांटवर स्टडी केलं तेव्हा त्याला काय कळलं? सेल वॉल कसं आहे? युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे प्लांटचं. काय? सेल वॉल असणं हे प्लांटसाठी युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे, ते त्यांनी सांगितलं होतं. आणि ह्याच बेसिसवर काय केलं? शॉननी एक हायपोथेसिस दिलं. काय दिलं? शॉननी काय दिलं? हायपोथेसिस. हायपोथेसिस काय दिलं त्यांनी? ॲनिमल्स अँड प्लांट्स कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे कसे बनले? सेलपासून आणि सेलच्या प्रोडक्टपासून. पण हे त्याला प्रूव्ह करू शकले का? हे त्याला प्रूव्ह करू शकले नाही. मग त्याच्यानंतर काय आला? ते दोघांनी मिळून एक सेल थेरी दिली, पण शॉननी हे स्टेटमेंट तो प्रूव्ह करू शकला नाही. त्याच्यानंतर काय आला? त्याच्यानंतर आला तिसरा सायंटिस्ट. कोणता? व्हिर्चॉ, रुडॉल्फ व्हिर्चॉ. हा कधी आला? 1855 मध्ये. PYQ आलेला आहे 2019 मध्ये. हे जे ग्रीनमध्ये केले ते सगळे PYQ आहे आणि जे येलोमध्ये ते सगळे इम्पॉर्टंट पाहिजे. 2019 मध्ये हा PYQ आला. काय? रुडॉल्फ व्हिर्चॉ 1855 मध्ये यांनी काय केलं? एक्सप्लेन दॅट सेल डिवाइड अँड न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. काय एक्सप्लेन केले त्यांनी याचं जे स्टेटमेंट होतं ते त्यांनी एक्सप्लेन केलं आणि काय सांगितलं? सेल डिवाइड अँड न्यू सेल आर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजेच काय? ओमनी सेलुला ई सेलुला. हे स्टेटमेंट कोणी दिलं? रुडॉल्फ व्हिर्चॉने. कोणी दिलं? रुडॉल्फ व्हिर्चॉने. याचाच अर्थ काय होतं? न्यू सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंग सेल. फायनल स्टेप कोणी दिलता? हे बघा, यांनी हायपोथेसिसला यांनी काय केलं? मॉडिफाय केलं. त्यांनी जे हायपोथेसिस दिलं त्याच हायपोथेसिसला यांनी मॉडिफाय केलं.
आणि त्यांनी फायनल शेप कोणी दिला सेल थेरीला? फायनल सेल थेरी रुडॉल्फ व्हिर्चॉवने फायनल शेप दिला सेल थेरीला. तर सेल थेरीचे जे काय कन्क्ल्युजन होतं, जे काय फायनल 2 स्टेटमेंट होते ते काय होते? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. काय जे काय सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते कसे बनले? सेलपासून आणि सेलच्या प्रोडक्टपासून. सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल म्हणजे काय? हे जे नवीन सेल तयार होता ते कोणापासून होता? जे पहिले सेल होते त्याच्यापासूनच हे तयार होता, हे याचा अर्थ होतो. तर हे झालं आपलं आजचं लेक्चर. आपण हे सगळं पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे पुढचं बघू. आज आपण जेवढं केलं तेवढे क्वेश्चन लावू आपण आता थोडेसे. हे बघा हा क्वेश्चन. व्हिडिओला पॉज करा आणि हा क्वेश्चन लावा. केलं का पॉज? क्वेश्चन काय? ओमनी सेल्युला ई सेल्युला इज जनरलाइज्ड गिवन बाय. ओमनी सेल्युला ई सेल्युला हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं? लिवॉन हुकनी दिलं होतं का? रॉबर्ट हुकनी दिलं होतं का? रॉबर्ट ब्राउनने दिलं होतं का? नाही. हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं? रुडॉल्फ व्हिर्चॉवने. कोणी दिलं होतं? रुडॉल्फ व्हिर्चॉवने. याचा आन्सर काय होईल? 4 होईल. याचा आन्सर काय होईल? यांनी काय केलं होतं? यांनी फर्स्ट टाइम लिव्हिंग सेल डिस्कवर केला होता. यांनी काय केलं होतं? यांनी कॉर्क सेल बघितला होता. आणि रॉबर्ट ब्राउनने काय केलं होतं? न्यूक्लियस डिस्कवर केलं होतं. तर याचा आन्सर काय होईल? व्हिर्चॉवने. यांनी काय केलं होतं? सेल थेरीला मॉडिफाय केलं होतं. पुढचा क्वेश्चन पॉज करून करा. सेल थेरीचे फायनल 2 स्टेटमेंट काय होते? हे होतं का? ऑल सेल अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. हे होतं का? हे बरोबर आहे. हे होतं. हे होतं का? ऑल सेल आर लिव्हिंग. नाही, हे नव्हतं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल. हे स्टेटमेंट होतं का? हां, हे होतं. मग आन्सर काय होईल? इथं आन्सर 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. 1 आणि 3. मग आन्सर काय होईल? इथं 3 पाहिजे बघा. आन्सर होईल आपला 4 बोथ. सब कळालं का? आपला पुढचा क्वेश्चन आहे आता. याला पॉज करून करा. काय क्वेश्चन आहे? ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल. दिस स्टेटमेंट बिलॉंग्स टू. हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं? प्लांट सेल आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड ऑफ सेल. प्लांट सेल हे डिफरंट सेलपासून बनले. हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं? स्क्लेडनने दिलं होतं का वॉन? हे तर आपण बघितलंच नाही. हे आन्सरच नसणार. हे पण आपण बघितलंच नाही. श्वानने दिलं होतं का? श्वान काय? कुत्रा काय? ॲनिमल. यांनी काय दिलं? तर ॲनिमल आणि प्लांट यांनी दोन्ही याचं दिलं ते स्टेटमेंट. पण हे दिलं होतं का? नाही. हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं? हे स्टेटमेंट दिलं होतं मॅथियास क्लेडनने. याचा आन्सर काय होईल? 4. हे होतं आपलं आजचं फायनल लेक्चर. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. आपण रेग्युलर लेक्चर चालू करू. आता उद्यापासून रेग्युलर लेक्चर येतील आणि याची तुम्हाला DPP भेटून जाईल आपल्या अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. तर ती तुम्हाला सॉल्व करायची. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.